दादा, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 60 दिवस उलटून गेले. तरुणाला मारहाण करण्यात आली आणि बातम्या का पाहत कशा पद्धतीने घडणार नाही, हे थांबणार नाहीये. शेवटी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. या जिल्ह्याची पालकमंत्र्यावरती बी आता जबाबदारी आहे. पूर्वी नसल, परंतु आता त्यांच्यावरती, कारण हे थांबणार नाही. टोळी ही जात नाहीये, जातीचं आणि ओबीसीचं पांघरून आहे फक्त स्वतःचं पाप झाकवण्यासाठी. ही टोळी की जी पैशापासून आता वंचित झाली. आता पैसा दिसत नाहीये, गाड्या दिसत नाहीये, धंदे दिसत नाहीत, प्लॉट बळकवता येत नाही. सध्या त्यांना जमिनी बळकवता येत नाहीयेत. म्हणजे खायचे प्यायचे वांदे व्हायला लागले जातात. कारण हे जीवन एक समुदायावर नव्हते जगत किंवा एका परंपरेवर संस्कारावर जीवन नव्हते जगत. हे कष्टावरती जीवन जगत नव्हते. तर यांचं जीवन फक्त गुंडगिरीवरती, हत्यावरती, चोरे डाके, बलात्कार, छेडछाडी, खून याच्यावरती चालत होती. आता ती थोडी बंद व्हायला लागली. म्हणून हे बंद होणार नाही. ही टोळी आहे फक्त, आणि टोळीला जबाबदारी पूर्ण मुख्यमंत्र्याचीच आहे 100%. हिचा नायनाट जर केला नाही आणि संतोष भैयाच्या खुनात यांना सगळ्यांना जर तुम्ही आरोपी नाही केलं तर हे असं सुरू राहणार आहे की मुख्यमंत्र्याला कायम कलंक असणारे धनंजय मुंडेची टोळी म्हणजे मुख्यमंत्र्याला कलंक. मात्र दादा, आपण जर यांचे वय जर बघितलं तर 19 वर्षाचा, 21 वर्षाचा, म्हणजे इतक्या लहान वयापर्यंतचे आणि गंभीर गुन्हा, म्हणजे अक्षरशः होमगार्ड असलेल्या तरुणाला एवढं बेदम मारहाण केली. आता त्याच्यावरती लातूरमध्ये उपचार चालू आहे. नाही, त्या बांधवाच्या पाठीशी आहेत आम्ही. त्यांनी काही काळजी करायची गरज नाही. आणि एसपींनाही सांगतो आपल्याच माध्यमातून की कठोर कारवाई करा त्यांच्यावरती 302 दाखल करा. आणखीन त्याच्या पाठीशी कोणी येत का त्याचाही शोध घ्या. त्या दोघांच्या पाठीशी कोण येत आणखीन, की यांनी या 10-15 दिवसाच्या काळात कोणाशी संपर्क करून हा हल्ला करायचा प्रयत्न केलाय का, किंवा आरोपीच्या जेलमधले बी आरोपीच्या संपर्कात आहेत का, नातेवाईकाच्या माध्यमातून. म्हणजे जे आतमध्ये आरोपी आहेत त्या आरोपीचे ज्यावेळेस भेटीला जात असतील, जातीत का नाहीत मला माहित नाही, त्यावेळेस त्यांच्या नातेवाईकाच्या संपर्कातून हा काही प्रकार घडवला जातो का. त्यामुळे त्या ज्या बांधवांना काल हल्ला झालाय, मोहिते नाव आहे बहुतेक त्यांचं, मोहिते, त्या भैयांच्या त्या सगळ्या कुटुंबाच्या पाठीशी तुम्ही कोणी टेन्शन घ्यायचं गरज नाही. असे चोट्टे चट्टे हल्ला करून पळून जात असेल पळकुटे अवलाद, जाऊ द्या. तुम्ही खचायचं नाही, घाबरायचं नाही, आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या. पण ही गुंडगिरीची टोळी आणि ही पुरी धनंजय मुंडेची, दुसरी कोणाचीच नाही. पुन्हा विषय तेच येतोय की ही जर टोळीचा नायनाट झाला नाही तर हिला जबाबदार सरकारच असणार आहे. विशेष करून धनंजय मुंडेची टोळी म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला कलंक. काल राज्याचे मुख्यमंत्री धरलं कोणाला? सोडायला धरलं कोणाला? सोडायला धरलंच कोणाला? जो धरलाय ते सरमाड्या का फारमाड्या कोण आहे देऊ? त्याच्यावर 302 दाखल केला का? मोका 120 नाही केला. आणि जर तुमचा केला म्हण नाही, त्याच्या हातात हातकडी कसं नाही? काळी पिशी कुठे ती? त्या टकोऱ्यात कमने घातली ती? काय प्रॉब्लेम आहे? अडचणी काय? जर नुसत्या डोक्यात मुंग्या आल्या म्हणून, आता मुंग्या आल्या का किडे पडले त्याच्या डोक्यात काय माहित नाही, नुसत्या मुंग्या आल्या म्हणून त्याला 2 दिवस तुम्ही हॉस्पिटलला ठेवता. महादेव गीतेला का ठेवत नाही तुम्ही हॉस्पिटलला? त्याला जेलमध्ये का उपचार? त्याचा जीव नाही का? त्याचा जीव नाही का? तो तर मृत्यूशी झुंज देतोय आतमध्ये. त्याला लेकरा बाळ असतील. ह्यो फक्त तुम्हाला पैसे कमवून देत होता म्हणून याची एवढी बरदास्त ठेवली जाते. तो महादेव गीते हा तुम्हाला काय देत नसन, त्याच्या संस्काराप्रमाणे कष्ट करून तो जगत असेल म्हणून त्याला हॉस्पिटलला न्यायचं नाही का? ही भयंकर टोळी. त्या जातीला, त्या समाजाला एवढी पत होती या जिल्ह्यात, पुरी पत घातली यांनी ह्या धनंजय मुंडेच्या टोळीने. खाली मान घालून जागायची वेळ आली आज यांना फक्त टोळीमुळं. आणि टोळी संपणं खूप गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनी धरलेतच कोण याचाच आम्हाला मेळ लागला. एक तर फरारची, ज्याच्याकडे खरे पुरावे तो मग तुम्ही मोबाईलच फेकून दिलाय. तो कोणाचा बी चाट आहे, त्यांनी मोबाईल फेकून दिला. जणू मोबाईल फेकून नाही दिला त्यांनी, धनंजय मुंडेकडे ठेवला असेल.
100% संशय त्याने धनंजय मुंडेकडे ठेवला, कारण तिकडे नाशिकडे कुठेतरी होता, गेला असेल तो रच्चीन देऊन आला असेल, कारण त्याच्याकडे सगळ्यात जास्त पुरावे आहेत. कारण माननीय न्यायालयासमोर न्यायालयाच्या पटलावरती एक विषय आलेला आहे, आपल्याच मीडियाच्या बांधवांनी आणलेला आहे. त्यांनी सांगितलंय यानं मोठ्या बड्या नेत्याला फोन केलेत. बडा नेता कोण? मग त्या मोबाईल मध्ये सगळं असणार आहे. ते मोबाईल कुठं आहे? म्हणजे हे पळवाटी आहेत. याच्यातून एकाही आरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाचू नये. पकडलंय कोण? ज्याची गाडीने तो गेला. आधी तर म्हणले तिकडेच होता, मीडियाच्या बांधवांनी दाखवलं ते कोणत्या टोल नाक्यावर दिसला, म्हणजे त्या दिवशी इथूनच गेलाय, म्हणजे तो बिडातच होता. बहुतेक ते दुसरं भंगारा पोटतं ते कोण आहे, ते फरार आहे, ते बी बिडातच असायला पाहिजे. मग ज्या गाडीने गेला ती गाडी कुठे? पोलीस स्टेशनला झाकून ठेवली. काय त्याला मळ लागतो का? तो आरोपी कुठे आहे? त्याला कसा आरोपी केला नाही? ह्यो कोणाच्या घरी होता, त्याला कसा आरोपी केला नाही? काही लोक खोटं बोलून आळंदीला मुक्कामी येत म्हणे आम्ही दर्शनाला आलो, त्या लोकांना असा आरोपी कसं का नाही केलं? मुख्यमंत्र्यांनी पकडलेत कोण? सोडणार नाहीत म्हणताय तुम्ही. पकडलंच कोण नाही, सोडता कोणाला? पकडलंच नाही कोणाला. ज्यांनी यांना ही जी खून करणार आहे आणि खंडणी मागणार आहे, याच्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी घडून आणणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. आणि बहुतेक शंका आहे ती धनंजय मुंडेची, दुसरा कोणीच नाही. यांनीच ही सामूहिक कट सगळा रचला. ते खंडणी मागायला लावलं, खंडणी नाही दिली म्हणून खून पण करायला लावलं. 100% आम्हाला शंका आहे, संशय सुद्धा येतोय. का येऊ नये? कारण हे लोकच संशय आहेत. लोक त्याच्या संशय ते सगळे. याला त्यावेळेस 5 वर्ष 10 वर्ष पैसे गोळा करत होते, तवर याला आठवलं नाही. मग याला थांबवलं का नाही? मला तर वाटतं त्या सरमाड्याची का खरमाड्या कोणी त्याची एवढी प्रॉपर्टीच नाही. 5-25 कोणी भरत्या ना भाऊ इतके पैसे, त्याला काय करायचे एवढे पैसे? हे कोणत्या तरी त्या मंत्र्याचे पैसे आहेत 100%. म्हणून त्याची ईडी चौकशी होणं गरजेचं आहे. ती केस अंडर ट्रायल चालणं गरजेचं आहे. आणि ते खुनाच्या घडला त्या काळात जे फरार होते यांना ज्यांनी ज्यांनी पैसे दिले, घर दिलं, गाड्या दिल्या, यांची व्यवस्था केली, हे सुद्धा सगळे आरोपी होणं खूप गरजेचं आहे. तो महाजन कुठे आहे? कोणचा आरोपी धरला? ते एपीआय का पीआय? महाजन कुठे आहे? त्याला का नाही आरोपी केलं? तो कुठे आहे? तो दुसरा शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा तो कुठे आहे? तो हिंडत त्या सांगते रोहित कुठे म्हणून तो गाडीत बसतो, तो खाली उतरू, तो कुठे आहे? ती तपासण्या करणारा डॉक्टरला आरोपी केलं का? असं काय दुखत होतं म्हणून त्यांनी तिथं ठुलं? त्या डॉक्टरची का चौकशी झाली नाही? आणि चौकशी केली त्याला आरोपी का केलं नाही? गेवरात कुठं ते हे नेऊन दिलेत, रगी नेऊन दिल्यात, त्या पीआयची का चौकशी केली नाही? शिडीआर का नाही घेतली 1 महिन्यापासूनची त्यांची? त्यांना कसं कोणाला धरलंय? कुणाला? धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये धमकी देणारा आरोपीला कसा आरोपी केला का? तो बिनधास्त फिरतो. मग तुम्ही धरलंयच कोणाला? बेमानी करू नका. ही जी आनंदाची गादी मिळाली ना, मराठ्यांमुळेच मिळालेली. फडणवीस साहेब, सोपं समजू नका. हातबल होता तुम्ही, शेवटी याच मराठ्यांनी तुम्हाला त्या गादीवर बसवलंय. मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाही राज्यात. आमच्याशी बेमानी केली तर आनंदावर विरजण पडू शकतं. सोपं समजू नका तुम्ही. मुख्यमंत्र्यांना काल तुमच्या पुढच्या आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर नाही देता गाडीत बसून ते निघून गेले आणि उत्तर टाळलं. काय म्हणे? त्यांनी तुमच्या जे आंदोलन आहे, जे पुढचं तुम्ही मुंबईला पायी जाणार आहात असं प्रश्न विचारल्यानंतर ते गाडीत जाऊन बसले, त्यावर उत्तर देण्याचं टाळलं. त्याला झटका माहिती ना. मग तिथे गेल्यावर काय होतं? आता माघारी नाही नेणार. आम्हाला मेहनत करावं लागते मुंबई जायला. नुसतं जा आणि ये का मुंबई बघायला नाही जात आम्ही. आता गेल्यावर त्यांना माहिती आहे ना, आता वापस नाही येते पुट्टे, आता वापस नाही येणार ना, हे माहिती आहे त्यांना. आणि आता पाणी जाणार आहेत लवकरच. शिवाजी पार्क, आझाद मैदानची पाणी करायसाठी आम्ही मैदानाचे लवकरच तारीख डिक्लेअर करून जाणार आहेत. कारण तिथले बीकेसी ते बरेचसे ग्राउंड आहेत, ते मोठमोठाले ग्राउंड आम्हाला बघायची आमची तयारी. कारण आम्हाला आता ह्यावेळेस नियोजनबद्ध जाणार आम्ही. म्हणजे आता अंमलबजावणी घेऊन येणार. दिली गेली ना अर्ध्यातून माघारी आले. आता नसतं. आता तुला तिकडे बंद पडू नाही सुरू, आम्हाला देणं घेणं नाही. आता जर इथे तुम्हाला परवानगी नाही मिळाली आंदोलनात तर म्हणजे राज्य आमचं ना, आम्हाला परवानगी नाही मिळणार तरी जात असतो आम्ही. इज्जत तर करणार ना आम्ही. प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, सरकारला आम्ही निवेदन देणार. लोकशाहीच्या मार्गानं कायदेशीर परवानगी मागणार. तुम्ही नाही दिल्यावर हुकुमशाही चालवता. आम्ही जात असतो तरी बी. नाही दिली म्हणल्यावर का तुम्ही ना करू शकता का? आम्हाला मुंबईत येऊ द्यायचं नाही का? तुम्ही आता म्हणता बिडात येऊ नको का? बीड आमचं नाही का? आम्ही यायचं नाही का? आम्हाला बिडात काही गोष्टी बघायच्या असतात. तसं आम्ही मुंबईत जाऊन बघायचं नाही का? लोक कुठे आहेत, गाड्या कशा आहेत, एसट्या कशा आहेत, त्याला ट्रका कशा पळत आहेत, तिथल्या रेल्वे कशा पळत आहेत, मंत्री कुठं राहतात, मंत्रालय कुठे आहे, कोण कोणत्या गादीवर झोपवतो, काय खातो,
मंत्री बघायला नाही पाहिजे का आम्ही आमदार कसं आहे, मोठमोठ्या कंपन्या कशाच्या, सोन्याची कंपनी कशी, लोखंडाची कशी आहे, बिस्किटाच्या कंपन्या कशा आहेत बाबा मुंबईतल्या, हाटलं तिथले कसं काय आहेत बघायचं नाही का आम्ही जाऊन? आमच्या मुंबईत आम्ही बघायचं नाही का? आणि नाही जर मुंबईत आहे तर मागायला जायचं नाही का? कसं काय परवानगी नाकारू शकतो? नाकारल्यावर तरी येत असतात. साधारण किती दिवस लागणार कशासाठी? मुंबईसाठी? नाही, आता निवेदन ह्यावेळेस परफेक्ट निवेदन नाही, अंदाजा नाही, पण पाणी करायला लवकरच जाणार आहे, अंदाजा नाही. करुणा शर्मा यांना न्यायालयाने पोटगी देण्याच्या संदर्भातला विषय केला आणि कौटुंबिक हिंसाचारामध्ये धनंजय मुंडे यांना दोषी धरलं गेलं. त्यांना 2 लाख रुपयाची पोटगी द्यावी अशा पद्धतीने न्यायालयाने त्यांना आदेश दिलेला आहे. म्हणजे कौटुंबिक हिंसाचारामध्ये धनंजय मुंडे दोषी आहेत असं न्यायालयाचं म्हणणं आहे. आता हे कोणी म्हणले दुसरे? आता करुणा शर्मा हा ते मागचं बलात्कारला पुढं तेच ना, ते बहिणीचं काहीतरी बलात्कारला पुढं होतं ते. नाही न्याय मिळायला पाहिजे, ते बलात्काराचे गुन्हे फिने सगळं व्हायला पाहिजे त्याच्यावरून मजा लागत तवा ना. आता काय नाही, ते उभं राहायला पाहिजे. एक कुणाची तरी लेख येते, कुणाची तरी बहीण येतील, न्याय मिळायला पाहिजे. तिला कसं काय न्याय मिळत नाही? तिच्या सगळ्या मागण्या मान्य व्हायला पाहिजेत टोटल. आणि गुन्हे दाखल होत नसले तर एसपींना करायला पाहिजेत, नसता तिच्या पाठीशी लोक उभा राहणार आहेत. आता 100% जे मॅटर असेल त्याच्या पाठीशी उभा राहणार. आता आम्ही बी मोकळे झालो. आता लोकांच्या बरं काड्या घालतो बसल्या बसल्या, काय नाही बोललो तरी काड्या घालतो. मुसलमानाच्या मागं लागतो, मराठ्याच्या मागं लागतो, दलिताच्या मागं लागतो, ओबीसीला खाऊन द्याना, मायक्रो ओबीसी सगळे चुरून खाल्ले. त्याची टोळी एकटीच सगळ्या योजना खाती, बाकीचे नाहीत काय लोक इथं. धनगराला काही खाऊन द्याना, तू एकटाच खाय सगळं. मग आता पाप फेडायला लागल ना. आता कशाला ओबीसी मध्ये घेतो? स्वतः केलेलं पाप झाकायला फेड ना. यायला पाप केलं याच्यासाठी वाटतं त्यांनी पडद्याच्या मागं राहून त्या सरमाड्याने खारमाड्यानी ते बसलं मध्ये जाऊन, हे फिरत इकडे गाडीत मजा आणि पाप ज्याचं त्यालाच फेडावं लागतं. आता सुट्टी नाही, आता सुट्टी नाही, सगळ्याला नाही मिळणार. आता आम्ही बी मोकळे झालो. आता सगळ्यांना न्याय देणार. ज्याचे ज्याचे आमच्याकडे प्रकरण आहे त्यांचे ते पुरे उचलणार आहेत आम्ही. आज 57 दिवस झाले संतोषी हत्या प्रकरणाला मात्र आरोप आहे कृष्णा आंबेडकर अद्यापर्यंत सीआयडी किंवा पदराच्या आडून लपला असं येईन आणि त्यांनी त्याला बिवडून सोडणार नाहीत. त्याला तपास यंत्रणा चांगलं काम करावं. फक्त मुख्यमंत्र्यांकडे एक म्हणणं आहे आमचं, येत्या चार्जशीट मध्ये सगळ्या गोष्टी येणं अपेक्षित आहे. लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी येणं अपेक्षित आहे. तुम्ही दिलेल्या पदाचा, मंत्रिपदाचा धनंजय मुंडे गैरवापर करून जर बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं जर काम करत असला तर पुढच्या काळात त्याला जबाबदार आणि जबाबदारी हे मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांचे असणार आहे. कारण त्यांचे पहिल्यांदा आम्ही नाव घेतोय, आतापर्यंत घेतले नाही. कारण तो बाहेर राहून जे इकडे तिकडे हिंडतोय त्याचा अर्थ असा दिसतोय की तो पुरावे नष्ट करल. कारण जसं अर्ज केला जाईल त्या पद्धतीने जेल मिळतात, आरोपी आणखीन फरार आहे, याचा अर्थ तो इथंच कुठंतरी. याला जबाबदार सगळे ते येत्या चार्जशीट मध्ये खंडणी मागणारा, खून करणारे, सामूहिक कट रचणारे हे सगळे चार्जशीट मध्ये आले पाहिजेत. खून होण्याच्या आणि खंडणी मागण्याच्या आधीपासून 1 महिन्यापासूनचे यांचे CDR आले पाहिजेत, कॉल डिटेल सुद्धा आले पाहिजेत यांचे सगळ्यांचे. हे ज्यावेळेस फरार होते त्यावेळेस यांना कोणी सांभाळलं, त्यांना गाड्या कोणी दिल्या, हे चार्जशीट मध्ये सहआरोपी म्हणून यांचे सगळ्यांचे नाव आले पाहिजे. डॉक्टर, PSI कोण कोण होते त्यांचे सुद्धा आले पाहिजेत. आणि खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये, यांचे अंडर ट्रायल चालले पाहिजे आणि यांचे सगळ्याचे नार्को टेस्ट होऊ द्या. दुसरं की यांची सगळ्यांची ईडी चौकशी होऊ द्या. हे कमी लोक कुठून एवढं गाभा, याच्यात कोणालाही सुट्टी देऊ नका. आणि जर काही पुरावे नष्ट झाले तर जबाबदारी दुसरी कोणाचीच नाही, मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची जबाबदारी असणार. आपण बघितलं काल मुख्यमंत्र्यांनी फार मोठं भाषण केलं, वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाषण केलं, परंतु मराठा आरक्षणावर मात्र त्यांनी कुठलंही भाषण केलं नाही. गरज संपली ना, गरज संपली. काय असतं, काहीला सवय असते, खूप सवय असते काही काहीला, की अडचण आली की मराठे पाहिजे आणि गरज संपली की सोडून द्यायचं. काहीला सवय असते. त्यातला तो देवेंद्र फडणवीसांचा प्रकार आहे, त्यातलाच प्रकार आहे. हतबल झाले होते. शेवटी याच मराठ्यांनी गादीवर बसवलंय, कारण मराठ्यांशिवाय राज्यात पान हलू शकत नाही. मराठा आरक्षणाचा विषय घेत नाहीत, ही महाराष्ट्रातलं दुर्दैव आहे आणि शोकांत काय त्याचं कारण असेल. एका पत्रकार बांधवाला बोलताना त्यांनी, मीडियाच्या बांधवाला असं सांगितलं, त्यांनी प्रश्न विचारला होता मीडियाच्या बांधवांनी की तुम्ही वर्षावर राहायला कम जात नाहीत. आता हे काही जण म्हणते ते राजकारणी, कोणी लिंबू ठुलं म्हणतात, कोणी काय शिंगड पेरिले म्हणतात, काय म्हणते राजकारण उघडे करून हाना लगेच झाले सगळे.
काही म्हणतंय, कोणी कोणाला, कोणी लिंब म्हणतंय, काळी जादू म्हणतंय, कोणी मिरच्या म्हणतंय, काही म्हणतंय. त्यांना एका पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, तुम्ही वर्षावर का जात? त्यांनी सांगितलं, कारण माझ्यासाठी ते वाक्य लय महत्वाचं. त्यांनी सांगितलं, माझी मुलगी 10वीला आहे आणि 10वीची परीक्षा आहे, लेकीचं भविष्य महत्वाचं आहे, शिक्षण महत्वाचं, म्हणून मी जात नाही वर्षावर. म्हणजे हे 500 मीटरवर सागर पासून वर्षा बांगल्यापर्यंत जात नाहीत, लेकीचा शब्द डावलून. महाराष्ट्रातले मराठी जरा डोळे उघडा बरं का, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं वाक्य. आणि धनगर सुद्धा उघडा, कारण तुमच्याला ना मला सारखं फसविलेलं आहे दोघाला. तुम्हाला गोड बोलून आरक्षण दिलेलं नाही, धनगराला मराठ्यांना दिलेलं नाही. त्याच्या लेकीची परीक्षा आहे म्हणून ते तेवढा 2 घंट्याचा वेळ सुद्धा वायाला घालत नाही, 2 घंट्याचा फक्त. का की पोरीच्या आयुष्याचं वाटोळ होईल, तिची परीक्षा आहे, शिक्षणात वाटोळ होईल म्हणून जात नाही. फडणवीस साहेब, तुमच्या लेकीचा शब्द डावलून तुम्ही 500 मीटरवर जात नाहीत, तर माझे मराठे रात्रंदिवस उन्हात आणत कामं करतात, लेकरं शिकवतात, त्यांना नोकरी नाही, शिक्षण नाही. आमचं हक्काचं आरक्षण मागतो, तुम्ही देत नाहीत. स्वतःच्या मुलीत तुम्ही मुलगी बघताय, महाराष्ट्रातल्या लेकरात का तुमची मुलगी बघत नाहीत तुम्ही? मराठ्यांच्या गोरगरिबांचे लेकरं तुमच्यासाठी पोरं आणि पोरी लेकरं नाहीत का? तुम्हाला हे शब्दही बोललो नसतो, तुमच्या पोरीवर तुम्ही प्रेम करावं, तुमची पोरगी मोठी व्हावं, हे शुभेच्छा आहेत आमच्या त्यांना. पण तुम्ही पालक आहेत आज या राज्याचे, तुम्ही प्रमुख आहेत. तुम्हाला जशी तुमची पोरगी दिसती तशा महाराष्ट्रातल्या आमच्या गरीब मराठ्यांच्या, गरीब धनगरांच्या पोरी कस काय दिसत नाही? त्या आरक्षणापासून वंचित आहेत. गरीब मराठ्यांचे पोरं, धनगरांचे पोरं कस काय तुम्हाला दिसत नाही? जशी स्वतःच्या पोरीची माया आहे तुम्हाला, तशा राज्यातल्या गोरगरिबांच्या लेकराच्या पोरीची माया कस का नाही तुम्हाला? इथं उघडे पडताय तुम्ही आता, म्हणजे तुम्ही दुजा भाव करताय. तुमचं ते चांगलं आणि दुसऱ्याचं ते कार्ट. या भूमिकेत महाराष्ट्रातला मुख्यमंत्री कधीच असू नये. तुमच्या पोरीसाठी तुम्ही वर्षावर राहायला जात नाहीत, कारण शिक्षणात वाटोळ होईल म्हणून. आणि आमचे मुर्दे पडायलेत पोरांचे. काल 4 आत्महत्या झाल्यात. काय केलं तुम्ही? मुख्यमंत्री होऊन बसलात, नुसतं दातडं काढण्यासाठी मुख्यमंत्री पद नसतं, बेतली ना लय बेतल. फक्त आम्हाला त्या वळणावर जायचं नाही, वादविवाद नको म्हणून आम्ही सुद्धा टाळतोय की नको, या राज्यात शांतता राहिली पाहिजे. पण तुम्ही खुनशीपणाची वागणूक देत असणार, आम्हाला अवमान करणार असलात, हिणवणार असणार, याला हिणवणंच म्हणतात. स्वतःच्या पुरीसाठी तुम्ही घरी थांबताय. पुरीचा शब्द ओलांडून नाही जाऊ शकत तुम्ही, आणि जायला बी नाही पाहिजे. लेकरावर प्रेम केलं पाहिजे. तुमच्या लेकीला शुभेच्छा सुद्धा, पण आमच्या लेकीबाळीचं काय रे? आमच्या लेकीबाळीसाठी तुम्ही आरक्षण देत नाहीत. गॅजेट आमच्या हक्काचे, शिंदे समिती आमच्या हक्काची तुम्ही बंद पाडली. ते तुमचा हरपळ का खरपळ कोण येतो ते आणून बसला याला मराठवाड्यासाठी, ते एकही व्हॅलिडिटी देत नाही. कशाला बसविले असले लोक तुम्ही? काय कारण आहे त्याची? 3ही गॅजेट आमच्या हक्काचे आहेत. नोंदी सापडलेला असून देत नाहीत तुम्ही. संभाजीनगरला देत नाहीत, लातूरला देत नाहीत, तुम्ही धाराशिवमध्ये सुद्धा देत नाही, पुणे जिल्ह्यातल्या भोरमध्ये सुद्धा देत नाही. सोलापूरमधून सुद्धा मराठा बांधवांची तक्रार आहे, तिथं व्हॅलिडिटी गेल्या अनेक महिन्यापासून देतच नाहीत. हजारो व्हॅलिडिटी तिथे अडकून. मग इथं पुरीच्या शिक्षणासाठी तुम्हाला सागर बंगला सोडून वर्षावर जाता आहे ना. आमच्या 1 महिने झालं, 6 महिने झाले व्हॅलिडिटी व्हायला, आमच्या लेकरांना कसं शिकायचं भाऊ? म्हणजे आमचं हक्काचं अन्न सुद्धा आम्हाला द्यायला तयार नाही तुम्ही भाकरी. ही कोणची नियत आहे तुमची? यामुळेच आम्हाला मुंबईला आता यायला लागतं, त्याच्याशिवाय पर्यायचं नाही. आणि मराठ्यांना विशेष करून सांगतो, उघडा रे डोळे कधीतरी. महानेता करीत बसतात. उघडा आता तरी डोळे. स्वतःच्या मुलीचा शब्द ओलांडून फडणवीस साहेब वर्षावर जाऊ शकत नाहीत, कारण पोलीस शिक्षणाचं वाटलं होईल. तुमच्या लेकराचं वाटलं होतं त्याचं काय? तुमच्या मंत्र्याला, आमदाराला तुम्ही का भांडत नाहीत मराठी? मी तर तुम्ही कोणत्या पक्षात असा, भाजपात असो, काँग्रेसमध्ये राहा, अभ्यासक्रमात राहा, नाही तर शिवसेनेत राहा, मी भांडतोच तुमच्या लेकरांसाठी, भांडणार सुद्धा. गरीब शेतकरी मराठ्यांसाठी सुद्धा भांडतोय. पण कधीतरी डोळे उघडा, बघा फरक बघा स्वतःच्या लेकीबद्दलचा आणि आपल्या लेकीबद्दलचा. फडणवीसच्या मनात काय? त्यांनी सरळ सांगितलं की लेकीची परीक्षा म्हणून मी नाही जाऊ शकत, कारण पसारा उचलण्यात त्याचा टाइम जाईल, तर तिचा अभ्यास बुडत. आता पसारा नाही काही नीट लागत गदाड्यावर नाही जाय काय देऊ? उताडाला वाहनाला यांना फुकट वाहन, डिझेल आपलं, गाड्या आपल्या, पैसा जनतेचा आहे, काही अडचण आहे का? पण नाही बुडू शकत. बघा हे शिका जरा मराठ्यांनी. आरक्षण घ्यायचंय, मराठ्यांनी सावध व्हा. आता जरा पक्षीय नेते सोडा आणि जरा सभाला जायचं बंद करा. आता पुढे आणखी सभा पोळा सुरू होईल त्यांचा. जिल्हा परिषद जरा आखडा. राहुल सोलापूरकर नावाच्या अभिनेत्यानं छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलंय. तीव्र प्रतिक्रिया आहे मला तुमच्या काय? आम्ही हाणणार इथून पुढं. निषेध बंद. हे सरळ बोलून जातात. माफी मागा म्हणतो आपण, हे माफी मागायचे मोकळे होते. माफी मागायसाठी राजा असतो? ज्यांच्यामुळे आज कंपाळी कुंकू लावायची
लावतोय आपण, दारात तुळस आहे, दारात गाय आहे, त्या राजांना वरती शितोडे उडवतात, जिजाऊंवरती शितोडे उडवतात, आणि आपण घरी बसल्या बसल्या एखाद्या शेतात बसता, घरी बसताना खाल्ली आता जाहीर निषेध. का रे, तुमचं मनगटातलं रक्त मेलंय का? स्वाभिमान नाही करायला तुमच्या मनगटात काय आता जनतेच्या राज्यातल्या? नुसते निषेधच करायचे आणि मोर्चेच काढायचे आणि चपलाला, त्यांच्या त्या फोटोला चपला हाणायच्या. झालं का एवढ्या रोज? आपला बाप हे राजा, तुमच्या घरातल्या आईला आणि तुमच्या जर बापाला कुणी असं बोललं तर तुम्ही सहन करतान का रे? त्याच्यामुळे इथून पुढे निषेध बंद, डायरेक्ट हाणायचा. राजासाठी जेल भोगायच्या वेळेला काय मोठ आहे, कचा कच भोगायचं. इथून आता पुढे हाणायचं, निषेध बंद. कुणी बोलला ना आता हाणायचं, डायरेक्ट हाणायचं, सोडायचं नाही. कारण राजापेक्षा मोठा काय? अरे यांना नेते मोठे आहेत, नेत्यावर बोललं तरी हे लोकांना मारून टाकतात. आपल्या तर बापाला बोललाय. या देशाचं दैवत आहे, हिंदवी स्वराज्याचं दैवत आहे छत्रपती शिवराय. जिजाऊंवरती शिंतोडे उडवतात. आता सहन नाही करायचे इथून पुढे. ते माफी मागतात, मोकळे होतात, पण त्यांचा जो संदेश द्यायचा, त्यांच्या विचार, जी गटार गंगा साचलेली विचाराची, ती बाहेर ओकून बसतात आणि नंतर म्हणतात माफी मागितली. माफी फिफी नाही, लगेच हानी जायचं, जेल तर जेल. राजासाठी काय जेल? चायला बांधासाठी जेल भोगतो. तर ज्या बापामुळे आपल्या कपाळाला कुंकू लागलंय, छत्र आहे मायेचं, या देशाला दिलंय, राज्याला पण दिलंय, त्यांच्यासाठी काय आपण जेल भोगू शकत नाहीत का राजासाठी? दादा, कालचा कार्यक्रम झाला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये. त्या कार्यक्रमामध्ये बाहुबली, त्यानंतर शिवगामी, हे सगळे पार्ट आले. कटप्पा कोण आणि परत तो बल्लाळदेव कोण, अशी सगळ्या चर्चा होते. नेमकं बाहुबली काल कोणाला सांगितलं होतं आणि हे सगळं कसं पाहता एकंदरीत? बाहुबली कोण, शिवगामी कोण आणि हे सगळं जे चाललंय बीडमधून? त्याला प्रेम नाही कळत भाऊ आपल्याला. ते राजकारणातले कोण बाहुबली कोण काय ते सगळे सारखेच आहेत नमुने. एका व्यासपीठावर होते म्हणजे आहेत का नाही सगळे एक? ते राष्ट्रवादी तिथंच, काँग्रेस तिथंच, बेसराम तिथंच, भाजप तिथंच, हे सगळे एक आहेत. आपल्याला एवढंच कळतं कोणाला पाडायचं. जे धोका देते मराठ्याला ते पुढच्या वेळेस गेले पुन्हा. काल सुरेश दसांनी देवेंद्र फडणवीस यांना राजा अशी उपाधी दिली आणि त्यांनी त्यांच्या भाषणात देखील असं म्हणाले. जाऊन ते राजकारणात मला नाही कळत. ते एकामेकाच्या चिटकायसाठी करीत असते. याला काही मिळून ते मोठे पण दिलं का काय होतं, मग त्याचं भागायचं असलं तर भागत नाही, याचं भागायचं असलं तर भागत नाही. मग ते दुसरे आणते त्यात. पण ते राजकारणात लय कळत नाही आपल्याला, कोणाच्या पदव्या कोणाला देतात, काय करतात. द्या तुम्हाला काय पदव्या करायच्या ते. आपल्या समाजाच्या विरोधात गेला की आपण वाजविला, एवढं आपल्याला माहिती. आता अजितदादा बीडचे पालकमंत्री झाले, त्यानंतर गुन्हेगारी थांबेल असं वाटलं होतं. पण आता कालचा प्रकार असेल, जे वेगवेगळे प्रकार येतात. काल एका मुस्लिम बांधवाला देखील हॉटेलमध्ये घुसून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. असे वेगवेगळे प्रकार समोर येतात. कुठेतरी गुन्हेगारी बोकाळलेली कमी करण्यामध्ये दादांना अपयश येते असं वाटतंय, कारण त्यांनी काय नेमकं उपाययोजना केल्या पाहिजे? लोकांनी हाणलंच पाहिजे, अंगावर आला हाणलंच पाहिजे. केव्हा न्याय मिळायचा? कारण ती दुसऱ्या दिवशी जामीन होती, ती जास्त शादीत जामीन झाल्यावर उत्तराला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. माझं एवढंच मत आहे का आपण लात मारायची नाही, कोणाच्या वाटा जायचं, पण अन्याय बी सहन करून नुसता मार बी खाऊ नये असं माझं इथून पुढे म्हणणं आहे. आता नुसता मार बी खाऊ नये आपण. मग ते जात कोणची असू, ते मुसलमान असन, ते दलित असन, मराठा असन, धनगर असन, ओबीसी असन, मार खाऊ नये. आता उत्तर दिलेलं बरं राहील, कारण न्याय मिळेल असं वाटत नाही. आणि ते आत्ताच झालेत वाटतं अजितदादा. परत ते म्हणते एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायला जावा तर ते परत म्हणते मी आत्ताच झालोय. त्याच्यापेक्षा ते आत्ताच झालेत, पुढं पुढं होईन वाटतं बंद. बघू होतंय का बंद, नाही तर ते बी रिंगणात येणारच आहेत. पण करते वाटतं बंद. ते बोलण्याची स्टाईल ते त्याने वाटतंय डोक्यावर हात फिरणं त्यांचं, ते त्याच्यानं वाटतंय लाव ते काटा काढते वाटतं या टोळीचा, टोळीचा काटा काढते. मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चलो धन्यवाद. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा विषय वारंवार चर्चेला जातो. नेमकं पाठीशी कोण घालतंय आणि या संदर्भात नेमकं कशा पद्धतीने सुरू आहे सगळं? आता त्यांनी सरळ सांगितलं ना राव त्या दिवशी. मला लय प्रकरणातून वाचलं, कुडकान गेलं तर भासणार ते अजित दादाकडे. ते मला लय प्रकरणात वाचायचं, मी जर मेलो आणि मग धूर जरी निघाला तरी अजित पवारचे उपकार फिटणार नाही, सरळ म्हणलं ते. आता आणखं काय पाहिजे? आता येत का क्लिअर सांगितलं त्यांनी. त्याच्यामुळे किती दिवस वाचवित येत, काय करतात बघूत ना. शेवटी एकदा जनतेचा रोष झाला ना, मी तर कालच सांगितलं बघा, अजितदादांचं एक नवीन नेटवर्क तयार झालेलं. तरुण वर्ग त्यांच्याकडे जास्त नसायचा त्यांच्या पक्षात, पण थोडा अटॅच झालाय आता काही प्रमाणात. आणि त्यांनी जर याच्यात त्याला पाठीशी घातलं, टोळी चालणारा प्रमुख मुकदमच ते या खंडण्याच्या, बलात्काराच्या, छेडछाडीच्या टोळ्या प्रमुख ते चालवतो. त्यांनी पुरी जातीची पण घातली, काही पत न ठेवली त्यांनी. ही टोळी असायला पाहिजे, ती आम्हाला शंका येते की त्यांचं एक मोठं श्रद्धास्थान आहे, तिथं सुद्धा यांनीच त्यावेळेस कलंक लावला. त्यांचा एक मोठा नेता आहे की ज्यांनी दारिद्र्याच्या खाईतून तो समाज वर काढला आणि प्रगतीकडे न्यायचं काम केलं. त्याला सुद्धा जिवंत असताना मरण यातना भोगायला लावल्या.
हेच असायला पाहिजे ती टोळी हीच, अशी शंका आहे. आता ती अजितदादाच्या गाड्यात आहे ती टोळी. जे पोरांचा वर्ग ओढा काही अजितदादाकडे झालाय, ते जर या टोळीला खून करणाऱ्याला खंडणी मागणाऱ्याला जर वाचवत राहिले तर हे सगळे पोरं राज्यातले अजितदादांपासून बाजूला येऊन त्यांच्या विरोधात रोष तयार होऊ शकतो. म्हणून त्यांनी सुद्धा वेळीच सावधून या गुंडगिरीचा, या खंडणी मागणाऱ्यांचा, यांचा सगळ्यांचा सफाया करा. एक जण सत्ता चालवत नसतो, त्याच्या जीवावर सत्ता नाही. एकासाठी फडणवीस साहेबाला पण आणि अजितदादांना पण कलंक लावून घेऊ नका, आयुष्यातून उठताल. धन्यवाद.